सो फॉल ऑफ ट्रॉय पाहूया. पार्ट 1 आहे त्याचा. व्हॉट इज द ट्रॉय अँड व्हॉट इज द फॉल ऑफ ट्रॉय. The Iliad is the story of Ilium or a Troy. Iliad is what? It is the story of a Ilium or a Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads to Aegean or to the Black Sea. तर त्या ठिकाणी हे एक शहर आहे ट्रॉय नावाचं, किंवा त्याला इलियम सुद्धा म्हणतात, इलियम किंवा ट्रॉय. एक श्रीमंत असं शहर आहे एशिया मायनर मध्ये, पूर्वीचं एशिया मायनर मध्ये. आणि कुठे होतं ते? ब्लॅक सीच्या जवळ ते शहर होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर. त्या ठिकाणी व्यवहार चालायचा, व्यापार चालायचा आणि शेती सुद्धा चालायची. इन फ्रंट ऑफ द सिटी, शहराच्या समोर was the sea over which sailed the ships of Troy. समोर मोठा समुद्र होता, त्यातून त्याची जहाजं यायची. ही जहाजं काय करायची? They were carrying goods and grains. धान्य आणायचे आणि वस्तू आणायचे. At the back rose the high peak of Mount Ida. म्हणजे बघा, हे शहर होतं, या शहराच्या समोर समुद्र आणि या शहराच्या मागे असं काय मोठं असा डोंगर. डोंगराचं नाव आहे इडा. राईट, नाव आहे इडा आहे. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. तर त्या डोंगरावरून बऱ्याचशा नद्या आणि झरे यायचे, वाहायचे. द व्हॅली अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. त्यामुळे काय व्हायचं की डोंगरावरून ती नदी यायची आणि त्या ठिकाणी जे शहर होतं, शहरातील किंवा त्या आजूबाजूचा परिसर कसा झाला होता? फर्टाईल झाला होता आणि पाण्याची उपलब्धता व्यवस्थित होती, सुपीक जमीन त्या ठिकाणी झालेली होती. आता हे काय करायचे? विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड. ते काय करायचे? त्या शेतीमध्ये जी काही सुपीक शेती होती, त्या सुपीक शेतीमध्ये ते काय करायचे? कॉर्न म्हणजे काय? तर मक्याचं पीक घ्यायचं, मक्याचं उत्पादन लोक घ्यायचे. अँड कॅटल फिडिंग ऑन द रिच ग्रास. आणि काय करायचे? पशूंना कॅटल फिडिंग करायचे ते. तर गुरांना ते चरायला घेऊन जायचे. कॅटल फिडिंग ऑन द रिच ग्रास. जे काही हिरवंगार गवत असायचं. रिच म्हणजे काय? तर हिरवंगार गवत असं असायचं. त्यावेळेस ते त्या ठिकाणी काय करायचे? गाई गुरांना काय करायचे? चरायला घेऊन जायचे. मिडो म्हणजे काय? कुरण. लक्षात घ्या, मिडोचा अर्थ काय? कुरण. आता शब्दशः अर्थ बरेच आहेत, परंतु आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला वाक्याचा अर्थ घ्यायचा आहे. मिडो म्हणजे काय? कुरण. वाईल शी फेड ऑन द स्लोप ऑफ द हिल्स. तर ज्या काही डोंगराच्या जे काही उतार असायचा, उतारावर काय तुम्हाला दिसायचे? शिप दिसायचे, मेंढ्या तुम्हाला दिसायच्या. Round the city, the Trojan had built a strong wall that no enemy should attack them from the sea. त्यांनी काय केलं होतं? ट्रोजन, या ट्रोजनचे तिथे लोक होते, त्यांनी राऊंड द सिटी, द ट्रोजन हे लोक आहेत तिथले, त्यांनी काय केलं होतं? एक मोठी अशी भिंत बांधली होती, पूर्ण शहराला तटबंदी केलेली होती, म्हणजे कोणी समुद्रातून त्यांना अटॅक करणार नाही, त्यांच्यावर हल्ला करणार नाही. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. आणि भिंत एवढी मोठी होती, मजबूत होती, की लोक त्याच्यावर उभे राहत होते, चालत होते आणि बसत सुद्धा होते. The great gates stood open and people could go to the seashore outside and come in as they pleased. तर लोक काय होतं? मोठा गेट होता, त्या ठिकाणी गेट ओपन व्हायचा, लोक बाहेर जायचे, समुद्र किनारी जायचे, मजा करायचे, आराम करायचे, फिरायचे आणि पुन्हा त्यांना वाटेल तेव्हा ते परत यायचे. बट इन टाइम्स ऑफ वॉर, जेव्हा जेव्हा युद्ध असेल, द गेट्स वुड बी क्लोज्ड. एक जे गेट असायचे ना, मोठ्या त्या भिंतीला गेट होते, ते गेट कसे असायचे? क्लोज असायचे, बंद असायचे, गेट ओपन होत नसायचे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्ट्रेस. आणि त्यामुळे काय व्हायचं? पूर्ण शहराला एक तटबंदी तयार व्हायची, एक किल्ला तयार व्हायचा, तो क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक्स. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अटॅक झाला तरी त्या शहराला काही त्रास होत नसायचा. इट इज प्रोटेक्टेड बाय वॉल्स सराउंडिंग इट अँड ॲज वेल एज बाय हिल्स बिहाइंड. बघा, त्यामुळे काय व्हायचं की मागे तो ऑलरेडी मोठा डोंगर होता आणि चारी बाजून त्यांनी काय केलं होतं? तटबंदी केली असल्यामुळे त्यांना कुठलाही धोका फार कमी होता त्या ठिकाणी. Thus the Troy was a strong city. ट्रॉय काय होती? तर एक स्ट्रॉंग असं शहर होतं, मजबूत असं शहर होतं. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर. त्यांचे सैनिक सुद्धा ब्रेव्ह होते आणि त्यांच्या आजूबाजूची भिंत ती सुद्धा कशी मजबूत होती, लक्षात घ्या. आणि रक्षण करण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी कोण होते? तर ब्रेव्ह, शूर असे कोण होते? सैनिक होते. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojan. आता काय झालं? जे काही ग्रीकचे राजे होते, राजे आणि जे काही हिरो वगैरे होते तिथले, जे काही तर त्यांनी काय केलं? त्या ग्रीकच्या लोकांनी, या लोकांनी वॉर डिक्लेअर केलं. कोणाला बरोबर? या ट्रोजन्स बरोबर. का बरं असं केलं? बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, तर ट्रॉयचा जो प्रिन्स होता पॅरिस, याने काय केलं? हॅड परस्युडेड हेलन. त्याने काय केलं? हेलनला त्याने पळवून आणली होती. ही कोण होती? हेलन. शी वॉज अ वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनालस. तर मेनालसची ती वाईफ होती, बायको, त्याला तिने पळवून आलं होतं. टू अ लव्ह विथ हिम. ओके, ही हॅड ब्रॉट हर टू तो ट्रॉयला, तो तिला त्या शहरामध्ये घेऊन आलेला होता. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन
ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनालस. बरोबर. आणि त्या लोकांना बदला घ्यायचा होता. रिव्हेंज म्हणजे काय? बदला. लक्षात घ्या. रिव्हेंजचा अर्थ काय होता? बदला घ्यायचा होता. त्यामुळे जे काही मिनरल्स बरोबर चुकीचं घडतं बदला त्यांना घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी काय केलं? दे डिक्लेअर्ड द वॉर. डिक्लेअर्ड अ वॉर. They sailed to Troy and laid siege on the city. Siege to the city. ते त्या ट्रॉय पर्यंत आले, बोटीने आले. सेल म्हणजे बोटीने त्यापर्यंत आले आणि त्यांनी काय केलं तर त्या शहराला तटबंदी उभी केली. सीज म्हणजे काय? तटबंदी. लक्षात द्या. बाजूबाजूने पूर्ण वेढा घातला. काय केला? सीज म्हणजे वेढा घातले. वेढा घातला पूर्ण. चारी बाजूने त्याला वेढा घातला. कोणाला? त्या शहराला. चारी बाजूने नाही तर जेवढं जमेल तेवढं. The Trojan too fought hard and siege continued for 10 years. हा वेढा किती वर्ष होता? 10 वर्ष. किती वर्ष? 10 वर्ष. खूप मोठं हे युद्ध त्या ठिकाणी चाललेलं होतं. युद्धाचे काही नियम पण असतात, लक्षात घ्या. द फायटिंग वेंट ऑन डेली. दररोज फायटिंग सुरू व्हायची. द फायटिंग वेंट ऑन डेली. दररोज फायटिंग सुरू व्हायची. युद्ध लढाई सुरू व्हायची सकाळी सकाळी. बट द siege did not end. परंतु तो वेढा काही थांबलेला नव्हता. सॉरी. On one hand, the Greeks could not take the city. ग्रीकला ते शहर घेता आलं नाही. And on the other hand, the Trojan could not force them to sail away. आणि ट्रोजन लोकांना सुद्धा त्या ग्रीक लोकांना बाहेर त्यांना हाकलून देता आलं नाही. Every day the Trojan came out of their gates. दररोज काय व्हायचं? बघा, हे ट्रोजन्स होते बरोबर. त्या ट्रॉयच्या शहरातून ते बाहेर यायचे गेट मधून. ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. तर ते आपल्या समुद्रात असायचे, शिपमध्ये राहायचे किंवा छोट्याशा त्याच्यामध्ये राहायचे, ते बाहेर यायचे. अँड फायटिंग वेंट ऑन. आणि काय व्हायचं? फायटिंग सुरू व्हायची, लढाई सुरू व्हायची. समटाइम्स कधी कधी काय व्हायचं बघा. There were great battles between the two armies. खूप कधी कधी घनघार युद्ध व्हायचं, लक्षात घ्या. There were great battles between two armies. Sometimes there were single fight. कधी कधी मोठी लढाई व्हायची, कधी कधी छोटीशी लढाई व्हायची. दोन दोन हिरोज मध्ये. Sometimes the Trojan had the better of it and sometimes the Greek. But still fighting. कधी कधी ट्रोजन जरा चांगलं काही युद्ध कौशल्य दाखवायचे, कधी ग्रीक दाखवायचे, परंतु व्हायचं काय? येस. सो व्हायचं काय याच्यामध्ये की युद्ध संपत चालू होतं, फायटिंग चालूच होती. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ वॉर. तर बरेच दोन्ही बाजूचे बघा, युद्ध झाल्यानंतर दोन्ही बाजूची माणसं त्यामध्ये म्हणतात ना, धारतिट्टी पडतात, ते मरत असतात त्यामध्ये. आणि आफ्टर लिडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, 9 वर्ष त्याने आपल्या शहराला. द ब्रेव हेक्टर वॉज किल्ड बाय ॲशिल्स whom none could resist. But Achilles himself was killed later by a poisoned arrow that entered his tail, the only part of his body where he could be wounded. तर बघा, 9 वर्ष स्वतःच्या शहराला वाचवल्यानंतर तो हेक्टर मेला. हेक्टरला ज्याने मारलं तो सुद्धा मेला. त्याचा फक्त कुठे तर येस, हिलला फक्त त्याला काय लागला? एक पॉइझन एरो लागला आणि तो मेडिकल मेला. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. तो पॅरिस सुद्धा काय झालं? पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. तो जो पॅरिस होता ना, ज्यामुळे हे युद्ध सुरू झालं थोडक्यात, तो सुद्धा मारला गेला बाय पॉइझन एरो. द ट्रोजन्स वर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन द सिटी अँड द ग्रीक्स वर. आता ऍक्च्युली कंटाळले होते लोक, ते आपल्या शहरात राहायला कंटाळले होते. हे एवढं लांब आपल्या शहरापासून लांब आले, ते सुद्धा कंटाळलेले होते. बरोबर. दे वर ऑल्सो टायर्ड ऑफ ग्रीक्स वर ऑल्सो लॉन्चिंग टू see their homes again, but still fighting went on. पण ते युद्ध त्या ठिकाणी चालूच होतं. This was your part 1 guys. Let's see part 2 also. Actually एक लक्षात घ्या, ज्याच्यामुळे युद्ध सुरू झालं तो व्यक्ती सुद्धा मारला गेला होता. Now at last the Troy was taken. आता ट्रॉय टेकन, ट्रॉय जिंकला गेलं. कोणी जिंकलं? ग्रीकांनी ट्रॉय जिंकलं. कसं जिंकलं बघा? नॉट बाय फोर्स, कुठलाही बळाचा वापर केला नाही, बट बाय ट्रिक, युक्तीचा वापर केला. बरोबर म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असं त्याने काय केलं? त्या ठिकाणी उपयोग केला. इट वॉज कनिंग ऑडिसस. कोण होता? एक दुष्ट. कनिंगचा अर्थ दुष्ट असे ऑडिसस होता. हु थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. तर जिंकायचं कसं? यश कसं मिळवायचं? बरोबर. आपल्याला जिंकायचं असेल तर कसं जिंकता आलं पाहिजे आपल्याला, त्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला. काय केलं त्याने बघा? लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. एक मोठं असं काय करूया आपण? लाकडाचा घोडा बनवूया. काय बनवूया? मोठा लाकडाचा घोडा बनवूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा बनवूया की त्याच्यामध्ये माणसं लपतील किंवा माणसाला त्याच्यामध्ये जागा राहील. अँड लेट सम ऑफ अ बेस्ट फायटर्स हाईड इनसाइड द हॉर्स.
काय करूया, एक मोठा घोडा बनवूया, त्याच्यामध्ये आपले जे काही बेस्ट फायटर आहेत, चांगले असे फायटर असतात, त्याच्यामध्ये आपण लपून देऊया. ठीक आहे, हाईड म्हणजे लपून. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. आणि काय करूया, आपले जे काही झोपड्या आहेत त्या जाळून टाकूया आणि आपण असं दाखवूया. प्रिटेंड म्हणजे दाखवणे, लक्षात घ्या. प्रिटेंड म्हणजे काय, दाखवणे, टू शो करणे, टू शो. असं दाखवूया की आपण आता निघून गेलेलो आहोत, आपण निघून गेलो असं दाखवूया. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. पण आपण दूर न जाता आपण काय करूया, रात्री परत येऊया, आपण रात्री परत येऊया. वेन द ट्रोजन आर अस्लीप, जेव्हा हे लोक झोपलेले असतील, वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आपण काय करूया, हे जेव्हा झोपलेले असतील ना शहरातली लोक, ट्रोजन, ओके, आपण काय करूया, अटॅक करूया आणि जाळून टाकूया, सगळ्यांना मारून टाकूया. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. त्यांनी विचार केला, चला ह्याची आपण कल्पना करूया, कारण 10 वर्ष झाले आपल्याला काही जिंकता आलं नाहीये. सो लेट्स सी व्हॉट कॅन वी डू इन दिस नेक्स्ट. काय म्हणूया, नेक्स्ट काय याच्या काहीतरी म्हणून आपण ऐकूया. So a great horse of wood was made by skillful engineer, and the greatest heroes Menelaus, Odysseus himself, and other entered it, and the last man to go into being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. शेवटी काय केलं, एक घोडा बनवला मस्त. एक इंजिनियर होता, त्याने खूप छानपैकी असा घोडा बनवला त्याने. अँड द ग्रेटेस्ट हिरो, त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट हिरो मेनेलस बसला, ओडिसस बसला. त्यानंतर जो आर्किटेक्ट होता, ज्याने तो घोडा बनवला होता आणि ज्याला माहित होतं की घोडाचा ओपन कसा करायचा आणि क्लोज कसा करायचा, तो त्या ठिकाणी शेवटी गेला. That evening the Greek burned their tents and sailed away in the ships, but they did not go very far. बघा, त्या रात्री काय झालं, त्या संध्याकाळी त्यांनी काय केलं, आपापल्या जे काही झोपड्या होत्या, त्या झोपड्या, टेंट्स जे होते, तंबू, ते सगळे जाळले आणि निघून गेले. बरोबर, ते खूप दूर गेले का ते नाही. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. फक्त एकच ग्रीक व्यक्तींचा एकच माणूस त्या ठिकाणी त्या समुद्रकिनारी थांबला. आणि त्या माणसाकडे काय होतं, हा मोठा घोडा होता. काय होता, हा मोठा घोडा होता, ट्रोजन हॉर्स म्हणतात त्याला. कारण तो घोडा बघा, टू परस्यू द ड्रॅग इन टू द सिटी, राईट. तो घोडा आता आतमध्ये घेऊन गेला पाहिजे ना, कारण त्या घोड्यामध्ये माणसं लपलेले. नेक्स्ट डे काय झालं, दुसऱ्या दिवशी बघा, सकाळी सकाळी जेव्हा हे ट्रोजन आले, ट्रोजन woke up expecting to go out, बरोबर, and fight as they had done for the last 10 years. गेल्या 10 वर्षापासून जे करत आलोय ते करण्यासाठी हे सकाळी सकाळी उठले ट्रोजन, आणि आपल्याला वाटलं चला आता जायचं आपल्याला युद्धाला. But what delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the wall. पण जेव्हा त्याने बाहेर आले आणि बघितलं की काय दृश्य ते पाहतात, तिकडे कोण नव्हतं, ग्रीक नव्हते, ग्रीक पळून गेले होते असं त्यांना ते सांगलं. It seemed that the long siege was last over. ही तटबंद जो काही वेढा होता, वेढा घातला होता ना siege, ते कुठेतरी थांबला होता किंवा संपला होता असं त्यांना आता वाटलेलं आहे. The tents had been burned. जे काही टेंट होते ना, त्यांचे जे काही तंबू होते ते सुद्धा जळून खाक झाले होते. द शोर वॉज डेझर्टेड. त्या समुद्रकिनारी कोणीच नव्हतं. डेझर्टेडचा अर्थ काय होतं, कोणीच नसेल, तिथं माणूस सुद्धा नसेल. द ग्रीक शिप हॅड ऑल गॉन. सगळ्या शिप निघून गेलेले होते. इट्स अ पीस लाट लास्ट, they cried, and opened wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. Then they saw on the sand a huge wooden horse. त्यांना वाटलं चला संपलं, मस्त आता शांतता आपल्याला मिळत आहे. हे लोक काय केले, सगळे मोठ्या संख्येने बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते समुद्रकिनारी बघितले, त्या ठिकाणी त्यांना एक मोठासा काय दिसला, वुडन हॉर्स दिसला. पण त्याचं नाव ट्रोजन हॉर्स म्हणलं ना, वुडन हॉर्स दिसतो या ठिकाणी, मोठा असा लाकडाचा घोडा होता. दे गॅदर अराउंड अँड इट इन ॲस्टॉनिशमेंट, फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वॉक. खूप सुंदर असं तो घोडा त्या ठिकाणी बनवलेला होता. तर चित्र आहे की नाही बघूया, मला वाटतं नसेल होतं, असं बघूया. As they were wondering how the horse had been built, why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. जेव्हा त्यांना वाटलं की हा घोडा काय आहे, कोणी बांधला, का बांधला, कशासाठी ठेवला इथे, आणि का वरती विसरून गेले किंवा काय, तर त्याचसोबत त्यांना एक माणूस त्याचे हात मागे बांधलेले होते, असा माणूस त्यांना त्या घोड्याखाली दिसला. When the Trojan dragged him out, त्यांनी त्यांना बाहेर खेचून बाहेर काढलं त्या माणसाला. The man pretended to be very frightened of them. त्यांनी दाखवलं की तो खूप घाबरलेला आहे. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, नंतर शेवटी त्याने घाबरत त्यांनी दाखवलं की खूप घाबरलेला आहे. त्याला विचारलं, का रे बाबा, कुठे गेले तुमचे ग्रीक सगळे, तू इथे का आहेस, हा घोडा इथे का आहे, असं अनेक वर्ष त्याला विचारले.
ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल. मग तो घाबरत घाबरत अडकत बोलायला त्याने सुरुवात केली. व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. सुरुवातीला त्याने तो घाबरला आणि त्याने काही सांगायला तो तयारच होईल. रिफ्यूज आहे, नकार दिला, मी काही सांगणार नाही. जर तुम्ही पिक्चर मध्ये बघता ना, बरेचसे लोक बरेचसे लोक असतात आपले गुन्हेगार वगैरे असतात, त्यांना किती मारा ते सांगत नाही वगैरे, मैं नहीं बताऊंगा लाईक दॅट. When at last they threatened to kill him. शेवटी म्हटलं की तू सांगतो का तुला मारून टाकू. तो बिचारा बोलला. He spoke and told them this false tale. त्याने एक काय सांगितलं, खोटी गोष्ट त्याने सांगितली. false tale म्हणजे खोटी कथा. The Greeks are tired of long war and have sailed away their ships, but they are afraid of long voyage home too. So they have made this horse and left it as an offering to the god of the sea. Offering to the god of the sea. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. लक्षात घ्या काय म्हणाला, हे ग्रीक लोक जे होते ना, ते वैतागले होते. जे ग्रीक वैतागले होते, कंटाळले होते. 10 वर्षापासून त्यांनी तुम्हाला वेढा दिला होता, कंटाळले होते आणि ते चालले होते. त्यांना जायचं होतं, ते चालले होते बघा. पण जाताना त्यांना काय आलं, कुठे गेलं, अफ्रेड ऑफ द लॉंग, एवढं लांब जायचं आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं, तर एक लाकडाचा घोडा बनवला. कोणाला, तर समुद्र देवतेला देण्यासाठी, गॉड ऑफ द सी, समुद्राच्या देवतेला देण्यासाठी काय केलं, घोडा बनवला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी. त्यांनी ते मला सुद्धा मारणार होते, ठार करणार होते, माझी बळी देणार होते. सॅक्रिफाईस म्हणजे काय, माझी बळी त्या ठिकाणी ते देणार होते या समुद्र देवताला. पण मी कसं बसं त्याच्या तावडीतून सटकलो किंवा निसटलो. But why did the Greeks make such a huge horse? का बरं एवढा मोठा घोडा त्यांनी बनवला बरं? Some of the Trojans asked, and the cunning Greek made his reply. If they had made a smaller offering, you might have taken it into your city. तर म्हणले, अरे छोटं जर आम्ही काही ऑफरिंग दिलं असतं देवाला, तुम्ही तुमच्या शहरामध्ये ते घेतलं असतं. काय केलं, तुम्ही तुमच्या शहरामध्ये घेतलं असतं. Then the luck would have gone to the Trojan. आणि त्यामुळे काय झालं असतं, जे लक आहे, जे भाग्य आहे, ते कोणाकडे गेलं असतं, ट्रोजन्स कडे गेलं असतं, तुमच्या लोकांकडे गेलं असतं. अँड नॉट टू द ग्रीक. ग्रीक लोकांना भाग्य मिळालं नसतं. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि एवढा मोठा त्यामुळे घोडा बनवला जो तुमच्या शहरामध्ये जाणारच नाही, तुमच्या गेट मधून तो आत जाणारच नाही. हा एवढा मोठा घोडा त्याने त्यासाठीच बनवला. हे सगळं खोटं होतं, पण त्याने असं काही दाखवलं की ते नक्कीच त्याला म्हणतात ना, त्याला खूप त्या लोकांना पटलं, असं तो त्या ठिकाणी बोलत होता. द ट्रोजन्स वर डिलायटेड टू हिअर दिस. त्याला फार आनंद झाला. द ग्रीक हॅव गॉन. ते ग्रीक लोक निघून गेलेले आहेत. दे सेड. ते काय म्हणाले, सॉरी, अँड द वॉल्स वेर नो लॉंगर नेसेसरी. त्यामुळे आता या ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्याची आपल्याला गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आपण काय करूया, भिंतीला भिंत ही जी भिंत आहे ना, या भिंतीमध्ये मोठं असं भुलदार पाडूया आणि या घोड्याला आपण आतमध्ये घेऊया. कोण म्हणालं, हे ट्रोजन्स म्हणाले. Their wise priest warned them not to do so. त्यांचा जो काय कोण होता, एक त्यांचा धर्मगुरू होता, प्रिस्ट होता, तिथला पुजारी होता. तुम्हाला असं काय करू नका, काय करू नका, असं काय करू नका, लक्षात घ्या. इट मे बी अ ट्रिक. एक अशी युक्ती असू शकते दॅट विल रुइन अस. त्यामुळे आपला नाश होऊ शकतो. यू विल ब्रिंग डिझास्टर टू द ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. तुम्ही जर भिंत तोडली तर आपल्या शहरावर काय येईल, आपत्ती येईल. काय येईल, आपत्ती येईल. But they were so excited that they paid no attention to his word. पण लोक एवढे काही आनंदित होते, त्यांनी याच्याकडे लक्ष दिलंच नाही. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. त्याने काय केलं, भिंत तोडली, पाडली आणि लोकांना त्या घोड्याला आतमध्ये घेतलं. ऑल दॅट नाईट. त्या शेवटी बघा, आता शेवटी युद्ध नाही, त्यामुळे सगळ्यांनी मस्त पार्टी केली. फीस्ट म्हणजे काय, पार्टी केली मस्त, की दारू वगैरे पिले अँड मजा केली त्यांनी. आफ्टर ऑल द सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. बट दॅट डे of rejoicing was soon followed by a night of the terror and death. आता बघा, सगळं काही मजा केली, पार्टी केली, धिंगाणा घातला, त्यानंतर जेव्हा ते झोपले, त्यानंतर त्यांना बघा, त्या रात्री काय झालं, तर सगळीकडे रक्तपात झाला, खूप मोठं असं टेरर, दहशत निर्माण झाली. कारण काय झालं, तर ग्रीक शिप हॅड नॉट सेल फार. बरं, त्या खूप पुढे गेलेल्या होत्या का, नाही, त्या पुन्हा परतल्या. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड. एका छोट्याशा आयलँडला ते लपून राहिले होते, बेटावर. They had lowered their sails and dropped anchor. बरोबर, त्या ठिकाणी थांबलेले होते रात्रीची वाट बघत. रात्री काय झालं, सर्वांना माहित आहे की रात्री काय झालं, सॉरी, where we are in the darkness of the fleet sailed back and the leading
ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. The Greek who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. बघा आता हे दोघं आतमध्ये गेले त्याने काय केलं सिग्नल दिला तिकडनं सैन्य आलं एक बोट आली आणि सिग्नल दिला की आपली माणसं आलेली आहे आता काय झालं तो हॉर्स ओपन झाला हॉर्स ओपन केला आतून आणि ग्रीक क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट बरोबर ते आले गेट ओपन केला त्यांचं सैन्य आतमध्ये आलं आणि आतमध्ये आऊन काय केलं त्यांनी पूर्ण शहरामध्ये दहशत माजत सुरुवात केली त्यांनी सर्वांना मारलं बरोबर सर्वांना मारलं सो द ट्रॉय फेल्ड आता ते शहर हरलं ट्रॉय फील्ड विथ द साइट ऑफ लिपिंग फिल आता काय झालं होतं ऍक्च्युली सैन्य एवढं थकून वगैरे किंवा मजा करून झोपले होते त्यामुळे त्यांना पटकन सुचलंच नाही त्यामुळे त्यांना आवाज आला ओके बायकांचा ओरडण्याचा आवाज आला लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला द स्लिपिंग ट्रोजन्स sprang out of their beds ते उठले परंतु त्यांना पटकन सुधारलंच नाही द एनिमी वेर राईट इनसाइड द वॉल्स ते आतमध्ये आलेले होते कोण शत्रू आणि अशा मग काय झालं की आता हे ट्रोजन्स हरलेले होते ओके बरेच मेले होते हरले होते अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय ऍज पॅलेसेस अँड हाऊसेस अँड टेम्पल्स सगळं काही जाऊन त्यांनी काय केलं होतं खाक केलं होतं राख केलं होतं द ट्रोजन फॉट ऍज वेल ऍज दे कुड बट इट वॉज इन वेन ट्रोजन प्रयत्न केला त्यांनी पण युद्धाचा पण काय झालं सर्व पाण्यात गेलं ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ हिज ब्रेव सन हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेर कॅरिड ऑफ द स्लेव्स जे काही राजांना काही राजासाठी मारले गेले काहींना गुलाम म्हणून घेऊन गेले द फेट वॉज बरं in contrast to the Helens, when the king Menelaus rushed through the city, looking for her and found her in the palace, she hung her head in the shame and sorrow as she faced her former husband. Her voice was choked with emotion and she could not speak. But Menelaus forgave her and she went back with him. तर त्याची जी राणी होती ना त्या राणीला तो घेऊन गेला अशा प्रकारे जेव्हा सकाळी शहर उठलं त्यावेळेस काय उरलं होतं फक्त आणि फक्त शहरामध्ये काय उरलं होतं काय होतं तर ज्या शहराने एवढे 10 वर्ष हा हल्ला वाचवला होता त्या शहराची आता दुर्दशा त्या ठिकाणी झालेली होती बघा बघा सो दिस वॉज दी हे चित्र तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं